सब्जेक्ट मराठी स्टैंडर्ड 5। मैं उमेश भिवगड़े, रिक्लेमेशन चैपल रोड, हिंदी मनपा शाला से आपको आज मराठी विषय पढ़ाऊंगा। तो बच्चों, हम मराठी के साथ थोड़ा थोड़ा हिंदी भी बोलेंगे क्योंकि आपको टोटल मराठी भाषा बोलने में थोड़ी प्रॉब्लम होती होगी। तो देखिए, आज हम पाठ 8 मराठी में कोणापासून काय घ्यावे ये कविता का गायन करेंगे, कविता का अर्थ समझेंगे और उसे अपने दैनिक जीवन में किस तरह उपयोग में लाए, इस पर चर्चा करेंगे, एक दूसरे के विचार जानेंगे। तो सभी लोग पेज नंबर 11 कोणापासून काय घ्यावे कविता ओपन करेंगे। मैं आपको शेयर कर रहा हूं, आप इसमें देख सकते हैं। कोणापासून काय घ्यावे? सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणी, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गळगळणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया। बघा, या कवितेचे कवयित्री आहेत नीलम माणगावे। किती छान कविता लिहिली आहे त्यांनी। आम्हाला निसर्गापासून काय काय मिळतं, त्या प्रत्येक वस्तूकडून आम्हाला काहीतरी शिकून घ्यायचं आहे। बघा, आपण गांधीजीची कहाणी ऐकतो, काय भेटतो की गांधीजींनी आम्हाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला। आम्ही त्यांच्या सत्य अहिंसेच्या मार्गावर चालतो आणि त्या मार्गावर चालून आम्ही आपल्या जीवनात सफल होण्याचं प्रयत्न करतो। त्याच प्रकारे निसर्गाने आपल्याला खूप काही दिलंय, ते पण फुकट, काहीही न घेता। निसर्ग आपल्याला काही नाही मागत, फक्त हा विचार करतो की आपण निसर्गाचं रक्षण करायला पाहिजे। निसर्गात आपल्याला सूर्य, चंद्र, तारे, वारा, नद्या, झाड खूप काही आहे, ज्या वस्तू आम्हाला खूप काही शिकवून जातात। तर ह्या कवितेत मुलांनो, आपल्याला शिकायचं आहे की आपण निसर्गाने दिलेल्या वस्तूंचा कसं वापर करावा, त्यांच्याकडून काय घ्यायचं आणि काय घेऊन आम्ही आपल्या जीवनात सफल व्हायचं, सार्थक व्हायचं। ज्या प्रकारे आपल्याला सुपरमॅन बनायचं असतं, बघा सुपरमॅन बघितलं ना आपण, सुपरमॅन असतो तो काही वेगळं नसतो, तो पण प्रकृतीवरूनच सगळं काही घेतलेलं असतं। आता आपण कवितेचा भावार्थ बघूया। सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती। सूर्यापासून रंग घ्यायचाय आपल्याला। बघितलंय तुम्ही सूर्य किती चमचमणारा असतो? सूर्यापासून आम्हाला ऊर्जा मिळते। जर एखादा दिवस सूर्य नाही निघाला तर कसं वाटते? अरे, आज तर ऊन मिळालीच नाही आपल्याला। हिवाळ्याच्या दिवसात आम्हाला सूर्याची खूप आठवण येते। तर सूर्यापासून आम्हाला रंग घ्यायचा आहे। कोणत्या प्रकारे सूर्य रंग बदलत राहतो, तशा प्रकारे आम्हाला आपल्या जीवनात परिस्थितीच्या प्रमाणे रंग बदलून घ्यायचे आहेत। चंद्रापासून शांती, तर चंद्र बघितलंय ना, चंद्र कधी निघतो? रात्री निघतो, आणि रात्री निघाल्यावर चंद्रापासून आपल्याला शीतलता मिळते, थंडक मिळते। तर आपल्याला चंद्रापासून शांती घ्यायची आहे। तो कसं शांत राहतो, तसं आपल्याला आपल्या मनाला शांत ठेवायचंय। कोणतीही प्रॉब्लेम्स आली, समस्या आली, तर त्यामागे आपल्याला एकदम घाई गडबड करायची नाही, आरामात शांत ते विचार करून त्या समस्येवर आपल्याला तोडगा काढायचा असतो। मग बघा, चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती। तारे बघितले तुम्ही? रात्री आकाशात चिमणारे है ना, कमी जास्त त्यांचा प्रकाश होत असतो। तर चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून आपल्याला दिव्य घेऊया कांती।
कांती म्हणजे चमक घ्यायची आपल्याला त्यांच्याकडून. ते कसे चमचमतात त्या प्रकारे आपल्याला आपल्या जीवनात चमचमायचं आहे. बघा चित्र दिसतंय तुम्हाला सूर्याचं, चंद्रमाचं. बघा किती छान सुंदर चित्र दिसतंय. त्यानंतरची ओळी आहे, फुलापासून गंध घेऊया, कोकिडाकडून गाणी, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने. फुलं बघितली मुलांना तुम्ही? तर तुम्हाला नेक्स्ट सेशन करिता होमवर्क आहे की तुम्ही 10 फुलांची नावे मराठीमध्ये लिहायची आहे. काय करायचं आहे? 10 फुलांची नावे मराठीमध्ये लिहायची आहे आणि त्यांचा रंग कोणता हे पण तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे आपल्या. आणि मला नेक्स्ट सेशन मध्ये दाखवायचं आहे, नेक्स्ट लेसन मध्ये दाखवायचं आहे. फुलापासून गंध घेऊया. बघा फुलापासून आपल्याला काय घ्यायचं आहे? गंध घ्यायचा आहे. किती मस्त वास असतो फुलांचा, खूप सुंदर है ना. आपण फुल घेतो हातात, त्याचा वास घेतो आणि आपलं मन एकदम मस्त आनंदित होतो. तर आपल्याला फुलापासून गंध घ्यायचा आहे है ना. फुलाची चांगली वस्तू घ्यायची आहे. कोकिडा करून गाणे. कोकिड बघितली आहे? कोकिडला हिंदीमध्ये कोयल म्हणतो आपण. कोयल कसं करते? कू कू है ना. किती छान, किती गोड आवाज असतो कोकिडेचं. तुम्ही स्वर सामग्री लता मंगेशकरचा आवाज ऐकलाय ना? त्यांना पण स्वर सामग्री कोकिडा म्हणतात है ना, कारण त्यांचा आवाज पण खूप गोड आहे. तर कोकिडा करून गाणे शिकायचे आहेत आपल्याला, की कोकिडा कशा प्रकारे खूप सुंदर, खूप गोड. म्हणजे असं वाटते की जेव्हा कोकिड बोलते तर आपल्याला ऐकत राहावं. या प्रकारे कोकिडा करून गाणे, तिचा सुंदर आवाज घ्यायचा आहे आपल्याला. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने. झुळझुळणारा झरा. झरा बघा तुमच्या स्क्रीनवर फोटो दिसत आहे निळ्या रंगाचं, बघा पाणी. हा आहे झरा. झरा बघा सतत वाहत राहतो, कधीही न थांबता. प्रत्येक वेळीस नवीन तराने, नवीन तराने म्हणजे नवीन गाणे, नवीन संगीत. तो कधीच थांबत नाही झरा. त्याचं एकच काम आहे, त्याला माहित आहे की त्याला सतत वाहत जायचंय आणि तो वाहत जातो. तुम्ही बघितले ना झरा? बघा फोटो मध्ये दिसते तुम्हाला झरा किती शांतपणे आरामात वाहत आहे, त्याला कसलीच चिंता नाही. तर झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून आपल्याला नवीन तराने घ्यायचे आहेत, नवीन संगीत घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला जीवनात नवीन नवीन वस्तू शिकायला मिळतील. त्यानंतर बघा, झाडापासून घेऊ सावली. झाडांपासून आपण सावली घ्यायची आहे है ना. खूप उन्हात फिरताना जर कोणाला कुठे थांबायचं तर कुठे थांबतो तो? झाडाच्या खाली. बघतो की अरे बाबा झाड कुठे आहे मोठा, मी त्याच्या सावलीत बसून आरामात थोडं थंड वाटेल, मला थोडं मला आराम वाटेल. तर झाडापासून आपल्याला सावली घ्यायची आहे, की जसं झाड दुसऱ्यांना सावली देतो, आपण पण दुसऱ्यांना मदत करायला पाहिजे, त्यांना आपुलकी दाखवायला पाहिजे. तेव्हाच लोक आपल्याला आपुलकी दाखवणार ना. आपण जेव्हा लोकांना आपुलकी दाखवणार. मातीपासून जगणे. मातीपासून आपल्याला जगायला शिकायचं आहे. बघा मातीमध्ये काय होतं, कोणतंही झाड लावा ते जगतात. माती प्रत्येकाला संरक्षण देते, प्रत्येक झाडाला ती जगवून घेते. तर मातीपासून आपल्याला जगायला शिकायचं आहे. कारण ज्या प्रकारे माती प्रत्येक झाडाला भेदभाव करत नाही. माती भेदभाव करते काय? नाही. असं म्हणते की हा झाड माझ्या ह्याच्यात नका लावू, हा झाड माझ्या ह्याच्यात नका लावू. माती प्रत्येक झाडाला आपल्या ज्याच्यामध्ये जागा देते आणि त्याला जगवते सुद्धा. तर आपल्याला पण असंच जगायचं आहे, कुणाशीही काहीही भेदभाव न करता, प्रत्येकाशी आपुलकीने माणुसकीने भेटून है ना. प्रत्येक माणूस असतो हा, आपल्याला त्याच्याशी प्रेमानेच वागायचं आहे. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. जे गडगडणारे ढग असतात त्यांच्यापासून आपल्याला जीवन गाणी घ्यायची आहे. काय घ्यायचं आहे? जीवन गाणी, जीवनाची गाणी. ढग बघितले काय करतात? ढगांमधून पाऊस पडतो, गडगडतात ते खूप जोरात आणि मग त्याच्यातून
जमा असलेला पाणी खाली पडतो, त्यालाच आपण पाऊस म्हणतो. तर गळगळणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. बघा, ढग काय करतात, एकदा त्याच्यामध्ये पाणी जलवाष्प पाण्याची वाष्प भरून असली तर मग ते आपसामध्ये त्यांचं टकराव होतो आणि मग पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर ढग डिस्ट्रॉय होतात, नष्ट होतात, पुन्हा नवीन ढग येतात. तर अशा प्रकारे कवीनी म्हटलं आहे की गळगळणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. जीवनाची गाणे आम्हाला ढगांपासून शिकायचं आहे, ढगांपासून घ्यायचं आहे, की कशा प्रकारे ते स्वतःला नष्ट करून घेतात आणि आम्हाला पाऊस देतात, पुन्हा मग ते तयार होतात. तर आम्हाला जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम्सला फेस करायचंय, है ना, सामोर जायचंय, त्याला घाबरून पडून जायचं नाही आहे. कारण प्रॉब्लेम्स आल्यावर त्याला कोणता तरी सॉल्युशन पण असतो. आम्हाला तो सोल्युशन शोधायचा आहे, पडून जायचं नाहीये. तर ज्या प्रकारे ढग डिस्ट्रॉय होऊन सुद्धा आम्हाला पाऊस देऊन जातात आणि पुन्हा मग पाऊस घेऊन येतात, तशा प्रकारे आपल्याला जीवनात येणाऱ्या प्रॉब्लेम्सचा फेस करायचा, सामना करायचा, सामोरे जायचं आहे आणि त्यांना दूर करायचं आहे, पळून जायचं नाहीये. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. तर बघा, प्रभात काळी, प्रभात म्हणजे सकाळी, खूप सकाळी. प्रभात काळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा प्रभात होते, है ना, आणि जेव्हा सूर्य अस्त होतो तेव्हा संध्याकाळ होते. तर प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. तर प्रभात काळी कवित्री काय म्हणते की प्रभात काळी काय करायचं आहे, एक शिकूया. काय शिकायचंय बघा, जगवित जीव जगूया. सगळ्यांसोबत मिळून हसून आपल्याला जगवित, सगळ्यांना जगवणारं जीवन जगायचं आहे. आणि संध्या समयी काय करायचं आहे, एक होऊने सारे मित्र हसूया. आणि संध्याकाळी सगळं प्रॉब्लेम विसरून जायचंय आणि सगळे मित्र एकत्र होऊन हसूया, हसायचं आहे. तर बघा, या प्रकारे कवयित्रीने आपल्याला किती छान कविता दिली आहे, दिली आहे ना. आता आपण या कवितेचे थोडे प्रश्नोत्तर बघूया. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मुलांनो, तर तुम्ही तुमचं हँड रेस करू शकता. याकरिता तुम्हाला कॉर्नर मध्ये बघा, राईट साइडला ऑप्शन दिला आहे, किंवा तुम्ही चॅट मध्ये जाऊन मला मेसेज सुद्धा करू शकता, की तुम्हाला जर कोणत्या शब्दाचा अर्थ नाही समजलं असेल किंवा तुमचं काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला तो प्रश्न चॅट मध्ये किंवा युअर हँड रेस करून सुद्धा मला तुम्ही विचारू शकता. कुणाला काही प्रश्न आहेत मुलांनो? स्टार्टिंग ऑन आहे. येस सर. ओके. तर मुलांनो, सर्वप्रथम आपण ह्या कवितेचे सुस्वर गायन करूया. बघूया ही कविता कशी आहे आणि आपण कशी गायला पाहिजे. ओके, मी गायतोय कविता, तुम्हाला ऐकायची आहे छान प्रकारे. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणी, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गळगळणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. बघा, किती छान कविता आहे. कवितेचे कवयित्री आहेत नीलम माणगावे. तर ह्या प्रकारे आपल्याला वारंवार प्रॅक्टिस करायची आहे कवितेला गायन करायची, कारण कविता ही एक गीतासारखी असते, आपल्याला गायची असते, है ना. आपण कसं धड्यासारखं वाचू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कविता ऐकायची आहे, वारंवार प्रॅक्टिस करायची आहे आणि
खूप छान प्रकारे कवितेचे गायन करून व्हिडिओ बनवून पाठवायचे आम्हाला. पुन्हा एकदा घेऊया मुलांनो. चला पुन्हा एकदा आपण कवितेचे हे करूया, तुम्ही ऐका. ओके. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून घेऊ नवे तराने, झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. तर कोणापासून काय गावे ह्या कवितेचे आता आम्ही अर्थ समजून घेऊया आणि मग आम्ही प्रश्नोत्तर करूया. एक मिनिट. कितने लोग पार्टिसिपेट हैं बच्चे? अरे यार एक बच्चा नहीं आहे. तर मुलांनो आपण आता प्रश्न विचारूया. कोण सांगणार? सूर्य. ओके सोनी, बच्चे तैयार है? हेलो सोनी. हेलो। हाँ सर, बेटा सुनाई दे रही मेरी आवाज आपको? हाँ सर। मैं कविता दोहराऊंगा, आप मेरे पीछे दोहराओगे, ठीक है? ठीक है। हाँ सर। ओके, एक सेकेंड. हाँ हाँ सर, रिकॉर्डिंग मोड में आ गया है. सर ऑन. ओके. सूर्यापासून रंग घेऊया. सूर्यापासून रंग घेऊया. सूर्यापासून रंग घेऊया. सूर्यापासून रंग घेऊया. चंद्रापासून शांती. चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून. चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून. चमचमणाऱ्या ताऱ्यांपासून. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून. दिव्य घेऊया कांती. दिव्य घेऊया कांती. फुलापासून गंध घेऊया. फुलापासून गंध घेऊया. कोकिळाकडून गाणे. कोकिळाकडून गाणे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून. झुळझुळणारे गळ्यापासून. घेऊ नवे तराने. घेऊ नवे तराने. ओला नंबर दे ना ओला. झाडापासून घेऊ सावली. झाडापासून घेऊ नंबर लेना क्या सावली. है बेड? मातीपासून जगणे. हेलो कहाँ जा था? सर आवाज सही ते सुन कहाँ रही जा? है। नांगर जोते जा झाडापासून. था. ऑन हो गया? ऑन है सर ऑन. ओके. सूर्यापासून रंग घेऊया. सूर्यापासून रंग घेऊया. चंद्रापासून शांती. चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून. दिव्य घेऊया कांती. दिव्य घेऊया शांती. दिव्य घेऊया कांती. दिव्य घेऊया कांती. फुलापासून गंध घेऊया. फुलापासून गंध घेऊया. कोकिळाकडून गाणे. कोकिळाकडून गाणे. झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून. झुळझुळणारे गळ्यापासून. घेऊ नवे तराने. घेऊन नवे तराने. झाडापासून घेऊ सावली. झाडापासून घेऊ सावली. मातीपासून जगणे. मातीपासून जगणे. गडगडणाऱ्या ढगापासून. गडगडणारे गळ्यापासून. घेऊ जीवन गाणे. घेऊ जीवन गाडे. प्रभात काळी एक शिकूया. प्रभात काळे एक शिकूया.
जगवित जीव जगुया, जगजित जीव शिवा, जगवित जीव जगुया, जगजित जीव हेलो जगवित जीव जगुया, जगवित जीव जगीवा, संध्या समय एक होऊने, संध्या समय एक होने, संध्या समय एक होऊने, संध्या समय एक होने, सारे मित्र हसूया। सारे मित्र हसूया. व्हेरी गुड प्रिन्स, बहुत अच्छे से आपने कवितेचे गायन केलेले आहे तुम्ही, है ना? खूप चांगली कविता आहे. बघा सूर्यापासून Yes, काय sir. घ्यायचंय आपल्याला, है ना? तर बघा Yes, पहिल्या sir. रांगेत बघा काय लिहिलंय, सूर्यापासून रंग घेऊया. काय देणार सूर्य आपल्याला? सूर्यापासून रंग घेऊया. हा, आणि चंद्रापासून काय घ्यायचं आहे? सूर्य शांती. काय घ्यायचं शांती आहे? घेऊया. हा, शांती घेऊया. व्हेरी गुड. कारण सूर्य कसा असतो, सकाळी खूप ऊन देतो है ना, सुबह धूप देता है ना हमको, यस सर. और उसके बाद दोपहर में थोड़ा बदल जाता है, शाम को और बदल जाता है. तो Yes, इस sir. तरह हमें सूर्य से रंग लेना है और चंद्रमा से शांति. जिस तरह से चंद्रमा एकदम शांत रात में रहता है, आसमान में एकदम Yes, ठंडक sir. देता है ना? तो चंद्रमा से हमें हाँ. शांति लेनी है, गुस्सा नहीं करना है हर बात में, हाँ सर. कोई भी बात को शांत रह के सोचना है. चमचम हाँ, सर. नाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया क्रांती. तारे देखे बेटा आपने? यस सर, रात में देखिए. व्हेरी गुड. कहाँ होते हैं तारे? सर आसमान में होते, बादल आसमान में. में. हाँ, तर तारे आकाशात असतात, टिम टिम करते. कैसे करते हैं वो? टिमटिम करते. हाँ, तो आपको भी तारों की तरह चमकना है. कैसे चमकना है? तारों के जैसे तारों के चमकना है तरह. आपको. हाँ, टिमटिमाना है, रोशन होना है. यस सर. फुलापासूनी गंध घेऊया, है ना? हम फूल से क्या लेते हैं? खुशबू. क्या सर लेते हैं हम खुशबू फूल लेते से? हैं. खुशबू. हाँ, सुगंध फूल से. अच्छी आती है इसकी. हाँ, वेरी गुड. सुगंध अच्छी आती है. और क्या करते हैं हम फूल का? सर फूल को हम लोग भगवान को भी चढ़ाते हैं, ये सब भी वेरी करते हैं काम. गुड. हाँ, फूल से हम लोग भगवान को भी चढ़ाते हैं कि वहाँ भी माहौल कैसा है, मौसम खुशबूदार बना हाँ रहे. सर. कोकिड़ा करुण गाने. कोयल देखी है आपने? यस सर. कैसी गाने. होती है उसकी आवाज? सर कू कू करती है. वेरी गुड. कूकू करती है और बहुत मीठी आवाज होती है ना उसकी. यस सर. हाँ. हाँ, ऐसा लगता है कि उसकी आवाज सुनते ही रहो. कू, कू, है ना? इस तरह से होती है ना उसकी हाँ आवाज. सर. तो मैंने गांव में सुना है सर. वेरी गुड. कोयल देखी है आपने? यस सर. हाँ, तो हमें कोयल की जैसी आवाज रखनी है. सबसे हमें प्यार से और मीठी आवाज में बातें करनी है. यस सर. किसी से भी हमें गुस्से से बात नहीं करनी है ना. अगर हम गुस्से Yes, से sir. बात करेंगे तो कोई हमसे ठीक से बात करेगा? नहीं नहीं सर. करेगा. इसीलिए कवि ने कहा है कि हमें कोयल के समान गाने सीखने हैं, उसकी मीठी आवाज को अपनाना है. यस सर. झुळझुळ नाऱ्या झऱ्यापासूनी घेऊ नवे तराने. आपने झरना देखा है? यस सर. उसके हाँ, ऊपर से पानी गिरता है ऐसे वेरी बड़ा. गुड. अरे वाह, आपको तो पता है. तो झरना सर. हमेशा बहते रहता है. हाँ सर. देखो देखो, फोटो दिखाई दे रहा है आपको आपके मोबाइल स्क्रीन पे झरने का? हाँ सर. हाँ, फूल भी हाँ. और झरना भी. हाँ, वेरी गुड. तो झरना हमेशा बहते रहता है. चल 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 चल, वो रुकता नहीं बिल्कुल भी. और उसकी आवाज भी एकदम साइलेंट, मस्त मधुर आवाज होती है. झर 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 हमेशा. तो झरना क्या सिखाता है कि हमें हमेशा नया नया संगीत, जीवन में हमेशा Yes, नई नई sir. बातें सीखती रहनी चाहिए. अगर हाँ, कोई चीज sir. हम नहीं सीख पाए तो घबराना नहीं है, कोशिश करते Yes, sir. रहनी है ना? हम कोशिश sir. करते रहेंगे तो वो चीज हम सीख जाएंगे. यस सर. झरना हमेशा यही सिखाता है कि हमेशा आगे बढ़ते रहो, रुकना नहीं है कोई कहीं. भी काम लो, हिम्मत से काम लो. हिम्मत से. वेरी गुड, है ना? इसके बाद देखो, झाडांपासून घेऊ सावली. पेड़ों से हमें छाव लेनी है. क्या लेनी हाँ है? सर. छाव. है ना? छाँव. जैसे हम जब हम धूप में से कहीं जाते हैं हाँ तो सर. हम हाँ, गाँव बोलो. में छाँव में हम लोग खड़े हो जाते हैं तो थोड़ा हम लोग को आराम मिल जाता है. हाँ, छाव में एकदम, कई लोग तो गांव में पेड़ की छाव के नीचे सो भी हाँ जाते हैं, सर. है ना? बड़ा अच्छा लगता है, हाँ आराम सर. और एकदम ठंडक मिलती है. हम लोग तो गांव के पेड़ में झूला भी लगाते हैं तो छाँव रहता है. अरे वाह, हाँ, ये भी होता है ना? तो पेड़ से हमें सावली लेनी है, छाया लेनी है.
यस सर। जैसे पेड़ सबको छांव देता है, वैसे हमें भी दूसरों हाँ को सर। ठंडक देनी है, दूसरों को ऐसा अच्छा फील कराना है हाँ सर। कि भाई कोई भी आपसे मतलब मिले। हाँ बोलो। मीठी मीठी बातें बोलना चाहिए, अच्छी तरह से हाँ आदतें रखना चाहिए। वेरी गुड, है ना, कि कोई भी आपसे मिले तो उसे ऐसा हाँ लगे कि सर। अरे मैं प्रिंस से मिला था तो बहुत अच्छा लड़का है, तो बहुत यस अच्छी सर। बातें करता है ना, कोई भी काम हमारा कर लेता है। यस सर। गड़गड़ नाऱ्या ढगा पासुनी घेऊ जीवन गाने। अभी हमें जीवन के गाने लेना है, किससे? बादल से। आपने मतलब बादल देखा है बादल आसमान से। में? हाँ सर। हाँ सर। बादल जब गड़गड़ाते सुनिए आपने, गड़गड़ाहट उनकी, एकदम डर जाते हैं हम लोग, है ना। पर उसके बाद जब बादल आपस में टकराते तो क्या होता है, उसमें से बारिश होती है, फिर वो बादल खाली हो जाते हैं, तो फिर बाद में फिर से उसमें पानी भर जाता है, फिर से वो, तो इस तरह एक बार गलत। खाली होने हाँ हमें गरजना तो है, पर बादलों के जैसे सब कुछ समर्पण कर देना है, सबको मिल बांट कर, यस सर। है ना। इसके बाद देखो आखिरी स्टेंजा है हमारा, प्रभात काळी एक शिकूया। प्रभात म्हणजे सुबह, प्रभात म्हणजे सुबह। सुबह। सुबह के समय में क्या सीखना है, देखिए, जगवित जीव जगुया। सबक के साथ सबको जीते हुए हमें जीवन जीना है। और संध्या काड़ी यस सर। मतलब शाम के समय, शाम के यस। समय सब दोस्तों को मिलना है और एक साथ मस्ती करनी, बहुत मस्ती करनी है, सब कुछ भूल के। तो हाँ सर। इस तरह ये एक बहुत एक सुंदर कविता, ही खूप सुंदर कविता नीलम मालगावे यांनी आपल्याला दिली आहे, की आम्हाला निसर्ग प्रकृति से हमें क्या क्या लेना चाहिए। सूर्य कभी आपसे कुछ पैसे मांगता है धूप देने के लिए? नहीं सर, नहीं। चंद्र बोलता है कि मैं आपको शांति दे रहा हूँ, ठंडक दे रहा हूँ, मुझे पैसे दो? नहीं नहीं। सर। तो निसर्ग से हमें ये सारी चीजें फ्री, निशुल्क मिलती है, बस हमें इससे हाँ सीखना सर। है, इसका सीखना है हमें, और इसका संवर्धन करना है, इसकी सुरक्षा करनी यस है सर। ना। हम पेड़ों को काटते हैं, हाँ। आज देखो पेड़ों को काटने से कितना नुकसान हो रहा है। हम हाँ पेड़ सर। लगाते नहीं है पर काटते हैं, चलते चलते हम टहनियां तोड़ेंगे। तो हमें पेड़ों का हाँ नुकसान सर। नहीं करना है, हमें पेड़ लगाने हैं। सर हमें पेड़ से ऑक्सीजन भी मिलती है। वेरी गुड, पेड़ से हमें क्या मिलती है? ऑक्सीजन मिलती है। ऑक्सीजन मिलती है। और क्या मिलता है पेड़ों से हमें? सर ऑक्सीजन मिलती है, पेड़ से खाने वाली चीज मिलती है। हाँ, फल आम फल हुए, मिलते केले हैं। हुए, फल सब। वेरी गुड, लकड़ियां मिलती है हमें, है ना, कुछ काम रहा घर यस और सर। बनाने का हाँ तो सर। तो पेड़ हमें इतना कुछ देते हैं, और हम क्या करते हैं, पेड़ों का नुकसान करते हैं, उन्हें काट देते हैं, यस सर। और सोचते नहीं कि आगे पेड़ों से हमें ऑक्सीजन मिल रही है, बारिश का पानी थोड़ा हाँ रुकता है सर। उनसे, जिससे बाढ़ नहीं आती। तो देखो कितने काम की चीजें हमारे पास, पर फिर हाँ भी हम सर। लोग उसका सही तरीके से इस्तेमाल नहीं करते। तो कवि ने कविता, मराठी कविता में सुंदर तरीके से बताया है कि हमें जीवन में निसर्ग यानी प्रकृति से मिलने वाली चीजों का किस तरह से उपयोग करना है, कैसे सीखना है उनसे। अगर हम ये सारी चीजें हाँ सीख सर। जाएंगे तो हम एक बहुत अच्छे इंसान बन जाएंगे, और प्रकृति का नुकसान हाँ भी नहीं सर। होगा, है ना। हाँ तो सर। देखिए आपके पास किताब है, किताब में देखिए हाँ। शब्दार्थ लिखे हुए हैं, आपको दिखाई दे रहा है शब्दार्थ? हाँ सर। आपके पास यस। नोटबुक और पेन है? देखिए स्क्रीन पे आपके शब्दार्थ लिखे हैं मैंने कुछ। यस सर, देखता हूँ। हाँ सर, लिखिए आपने। हाँ, तो आपको नोटबुक में लिखना है, ये फटाफट लिख लीजिए रुको सर, 2 2 मिनट। मिनट में। हाँ मैं रुकता हूँ आपके लिए। सर तर इसे उतारने का कैसे लिखा है? चलेगा, आपकी किताब में भी लिखा है, आप किताब से भी लिख सकते हो, और इस पार्ट के जो रिकाम्या जागा भरा है वो लिखोगे, मैं नेक्स्ट सेलेशन में आपका ये चेक करूंगा। ओके। ठीक है सर। हाँ। तर ह्या प्रकारे आम्ही आज कोणापासून काय घ्यावे ही कविता बघितली। तर बघा किती सुंदर तरीकेने नीलम माणगावेने आपल्याला ही कविता, निसर्गाचं वर्णन आपल्या पुढे केलेलं आहे। आपल्याला खूप काही वस्तू निसर्गातून मिळतात, तर मुलांनो आपल्याला ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपल्या जीवनात त्या वस्तू उपयोग मध्ये आणायच्या आहेत, तरच आपलं जीवन सफल होऊ शकतो आणि आपण निसर्गाचं संवर्धन पण करू शकतो। तर मुलांनो, कोविड-19 पासून सुरक्षित राहा, घरी राहा आणि मास्कचा वापर करा। बाहेर जाताना तोंडाला झाकून ठेवा, हाताला सॅनिटायझर लावून ठेवा आणि गर्दीत जाऊ नका। जर गरज असेल तरच तुम्ही बाहेर जा, अन्यथा घराबाहेर जाऊ नका। ओके, बाय बाय सर। बाय।